नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी आहे बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरती. हा उड्डाणपूल जो आहे हा बदलापूर शहराच्या दोन टोकांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा समजला जातो. मात्र हा उड्डाणपूल चर्चेत येतो तो म्हणजे पावसाळ्यात या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि याच खड्ड्यामुळे ठेकेदाराचं घर भरलं जातं असं म्हणायला हरकत नाही. कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये पालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढला जातो. व्यवस्थित कोल्ड मिक्स किंवा हॉट मिक्सने हे खड्डे भरवायचे असतात. मात्र कुठल्याही प्रकारे व्यवस्थित कुठल्या टेक्नॉलॉजी वापरून किंवा कुठल्याही प्रकारचे हॉट मिक्स किंवा कोल्ड मिक्स वापरून या ठिकाणी खड्डे बुजवले जात नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले होते. मात्र यानंतर ठेकेदारांनी जी टेक्नॉलॉजी वापरली त्या टेक्नॉलॉजीमुळे बदलापूरकरांना मोफत पावडर लावायला मिळत आहे असंच म्हणायला हरकत नाही. कारण उड्डाणपुलावरती सध्या सर्वकडे धुळीचं जे आहे ते साम्राज्य पसरलेलं आहे. हे खड्डे जे आहेत हे RMCनी किंवा सिमेंटनी भरले गेले आहेत आणि या ठिकाणी धूळ जी आहे त्या सिमेंटची धूळ उडते. त्यासोबतच जी खडी असते ती खडी पूर्ण रस्त्यावरती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वाहनं असतील किंवा दुचाकी असतील किंवा चारचाकी असतील या ठिकाणी त्यांना हळू येऊन नंतर पुढे जावं लागते. कारण धूळ मोठ्या प्रमाणामध्ये उडते. दुचाकी स्वारांना या धुळीचा मोठा त्रास होतो. वळणावरती RMC टाकून खड्डे बुजवल्याने या ठिकाणी गाड्या घसरण्याचे देखील अनेकदा घटना घडलेल्या आहेत. आणि नक्कीच हा उड्डाणपूल जो आहे हा नेमकं कशासाठी आहे. दरवर्षी कोट्यावधी रुपये किंवा लाखो रुपये या ठिकाणी उड्डाणपुलासाठी मेंटेनन्ससाठी खर्च केले जातात आणि हा उड्डाणपूल चर्चेचा विषय ठरतो. पावसाळ्यामध्ये या उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यासाठी किंवा शहरातले खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढले जातात. मात्र या खड्ड्यांची मलमपट्टी सुद्धा केली जात नाही. कारण आपण बघितलं बदलापूर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जवळपास कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. फक्त एकमेव उड्डाणपूल असं असेल ज्या ठिकाणी डांबरीकरण आहे. आणि आपण बघितलं तर आता ज्या गाड्या जातात त्यामुळे किती मोठी धूळ या ठिकाणी उडते आणि दुचाकी स्वारांना याचा नक्कीच त्रास होतोय. या धुळीमुळे सिमेंट मिक्स धुळीमुळे दुचाकी स्वारांना श्वसनाचे आजार देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाणपुलावरती आपण जर बघितलं तर सगळीकडे धूळ आणि धूळच पसरलेली आहे. काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलाची रंगरंगोटी करण्यात आली होती आणि या रंगरंगोटीमुळे उड्डाणपुलाला एक चांगली शोभा आली होती. मात्र धुळीमुळे संपूर्ण रंगरंगोटी जी आहे त्यात धूळ बसलेली आहे त्या रंगरंगोटीवरती आणि उड्डाणपूल जो आहे तो एकदम विद्रूप असं झालेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. खडी जी आहे आपण खडी बघू शकतो. ही खडी नक्कीच एखाद्या दुचाकी स्वारासाठी जीवघेणी ठरू शकते. या ठिकाणाहून पालक जे आहेत आदर्श शाळा असेल किंवा इतर शाळा असतील या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येतात आणि याच धुळीतून त्यांना प्रवास करावा लागतो. ठेकेदाराची ही कुठली नेमकं टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे डांबरी रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते RMCनी बुजवले जातात आणि ही नेमकं कुणासाठी कशासाठी. नेहमीच आपण बघितलं तर उड्डाणपुलावरचे खड्डे एक दिवसासाठी बुजवले जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं. उड्डाणपुलावरील सर्वच खड्डे म्हणजे आपण जर बघितलं जुना पालिका चौक असेल, जुन्या पालिका चौकात देखील मोठ्या प्रमाणामध्ये RMC टाकून खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर साईकृपा हॉस्पिटल परिसरातून येताना वरच्या भागात जो उड्डाणपुलाचा स्टार्ट आहे साईकृपा हॉस्पिटल साईडचा त्या ठिकाणी देखील RMC टाकून खड्डे बुजवण्यात आले. आणि सध्या मी आहे हा उड्डाणपुलाचा जो टर्न आहे जिकडे आपण ईस्टवरून वेस्टला जातो त्या टर्नवर देखील RMC टाकून खड्डे बुजवले. आणि हे बघा आपण बघितलं मोठी वाहनं गेली तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि नक्कीच आपण काही वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. धूळ जी आहे ही उड्डाणपुलावरती पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय नेमकं मागणी असणार आहे? ही जेवढं धुळीचं प्रमाण कमीत कमी होईल तेवढा प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी. आणि जो हा लोड झालेला आहे वारंवार त्याच्यावरती खड्डे पडले की थर मारले जातात. त्याने ते थर वाढले गेलेत आणि परिणामी त्या ब्रिजवरती एवढं वजन झालं आहे की ते काळांतराने ब्रिज तुटू शकतोय. म्हणून कमीत कमी ते थर काढून घेऊन आणि त्याचा जेवढा थिकनेस कमी होईल ती काळजी घ्यावी. नक्कीच वाहन चालकांनी जे सांगितलं आहे थर, तर थराच्या बाबतीतला तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 ते 3 वर्षापूर्वी पवईच्या IGTI कडून या उड्डाणपुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्या ऑडिटमध्ये सांगण्यात आलं होतं की या उड्डाणपुलावरती नेमका किती थर असला पाहिजे. मात्र थरावर थर या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून मारले जातात. कारण पालिका प्रशासन उड्डाणपुलावरचे खड्डे बुजवण्याचा ठेका जो आहे तो खासगी कंत्राटदाराला देतो आणि तो कंत्राटदार जो आहे या ठिकाणी थरावर थर मारतो. आणि आता तर आपण बघितलं की ही जी ठेकेदाराची टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी हास्यास्पद म्हणायला हरकत नाही. कारण कॉन्क्रीटनी डांबरी रस्त्यावरचे खड्डे बुजवलेत
म्हणजे कॉन्क्रीट रस्त्यावरचे खड्डे डांबराने बुजवायचे आणि डांबरी रस्त्यावरचे खड्डे कॉन्क्रीटने बुजवायचे. त्यामुळं या ठिकाणी जो कॉन्क्रीट आहे तो कुठेतरी डांबराला ग्रीप पकडत नाही आणि परिणामी जी धूळ आहे किंवा जे कॉन्क्रीट आहे रेडीमिक्स आहे ते वरती येतं आणि त्यामुळं उड्डाणपुलावरती धुळीचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पसरल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रशासनाने उड्डाणपुलासाठी एक कायमस्वरूपी असा तोडगा काढावा आणि या तोडग्यातून बदलापूरकरांना एक चांगला असा उड्डाणपूल मिळावा. नक्कीच 2 उड्डाणपूल प्रस्तावित असतील, ते होतील तेव्हा होतील, मात्र हा एक महत्त्वाचा जो उड्डाणपूल आहे बदलापूर शहरातला हा कुठेतरी व्यवस्थित राहावा आणि बदलापूरकरांची वाहतूक समस्या जी आहे ती कुठेतरी सुटावी अशी मागणी देखील आता वाहन चालकांमधून केली जाते. नक्कीच या बातमीची दखल घेऊन प्रशासनाला जाग येते का किंवा संबंधित ठेकेदार याचे या ठिकाणी स्वच्छता करून डांबराने हे खड्डे बुजवतो का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदित्य जोशीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.